नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे एसके क्रिएशन। मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त एडिटिंग झाल्याचा आहे। आजचा व्हिडिओ आपण जे सिरीज आजचा 12वा पार्ट आहे। एकदम विशाल एडिटिंग झाल्याचा आहे। आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण आर्टिफिशियल ऍप्लिकेशन मध्ये एडिट केलेला आहे। आणि हो मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर लाईक केलं सुद्धा प्रत्येक लाईक करून घ्या, चॅनल सबस्क्राइब करून घ्या। सोबत मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल वापरलेलं आहे मेश की पेज बिटमॉस आणि सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवर दिलेलं आहे। वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले एक व्हिडिओ जाऊन नक्की बघा। चला तर मित्रांनो, जरा वेळ नव्हता आपण जे आजच्या व्हिडिओला सुरुवात करून देऊया। You're a superhero. ओके मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आढळत आता आल्याच्या नंतर इथे सिंपली आपल्याला काय करायचं, आपलं अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं। मी तुम्हाला की पहिला बिटमॉस जे काय दिलेलं आहे तो ओपन करून घ्यायचं आहे, की सर्व तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळून जाईल। त्यानंतर सिंपली तुम्हाला काय करा, आपल्या बिटमॉस सुरुवातीला ओपन करून घ्यायचं आहे। काय तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे। तर तुम्हाला सिंपली काय पूर्ण तळामध्ये जायचं आहे, बघू शकता। ते तळामध्ये आल्याच्या नंतर एसके क्रिएशन जे दिलेलं आहे त्याच्यावरती माझा फोटो एक आहे, ते सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे कलर फिल्ममध्ये जायचं आहे परत, आणि ते मित्र एक इमेज ऑप्शन आहे, परत त्यावरती क्लिक करायचं आहे। आता त्यावरती क्लिक करून दिल्याच्या नंतर तुम्हाला जो काय मी मोरिया 12 नावाचा फोल्डर दिला आहे तो इथं ओपन करून घ्यायचा आहे। आता ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला जो गणपती हवा आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला तो दिसून जाईल। ओके, ते दिसून गेल्याच्या नंतर परत तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे, पुढच्या बीट जवळ यायचं आहे, ग्रुप अँड मास्क 1 जवळ यायचं। ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीचा बदल करायला नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला गणपती मी ऑलरेडी सेट करून दिलेलंच आहे। जर तुम्हाला दुसरा सेट करायचा असेल तुम्ही याच्यानुसार सेट करून घ्यायचं आहे। त्याने ग्रुप अँड मास्क 2 वरती यायचं आहे, किंवा ते क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। परत आपण या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ते कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे। परत इमेजवरती क्लिक करायचं, तुमचा जो काही गणपती बाप्पाचा फोटो असेल तिथून एक करून अशा प्रकारे जो आहे ॲड करून घ्यायचं। तर ह्याच्यामध्ये बघू शकता मी आता इथं ॲड करून घेतो ग्रुप अँड मास्कमध्ये जाऊन। परत आपल्या फोटोवरती क्लिक करून तिथे फिल कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे, आणि इथून आपला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी पटापट जे हे फोटो आपले ॲड करून घेतो। ओके, तर बघू शकतो मी ॲड करून घेतलेला आणि लास्ट काय आपला फोटो ॲडच आहे, त्यामुळे एवढा काय विषय नाही। त्यानंतर मला थोडंसं बॅक यायचं आहे। अशा प्रकारे बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला जे काही शेके पेट दिले तो ओपन करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये एक नंबर जो काय फोटो आहे सिंपली त्यावरती क्लिक करून पेट्समध्ये जायचं आहे, पेटमध्ये कॉपी करायचं आहे। थोडे बॅक गेले परत आपलं जे बिटमॉसमध्ये येऊन जायचं आहे। आता बिटमॉसमध्ये आल्याच्यानंतर जिथं मित्रांनो आपल्या ग्रुप अँड मास्क चालू होतात म्हणजे 4.29 सेकंद जवळ यायचं आहे। जेवढे ग्रुप अँड मास्क टू आहेत आपले मित्रांनो, सर्व ग्रुप अँड मास्कला हा जो इफेक्ट आहे इथून एक एक करून ॲड करून घ्यायचं आहे। शक्यतो मित्रांनो मी तुम्हाला ॲड करून दिलेलंच आहे, बघू शकता काय याच्यामध्ये चेंज करायचं नाही, ॲड करून दिलेलंच आहे। तर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे, परत आपल्या शेक इफेक्टमध्ये यायचं आहे। 2 नंबर तुम्हाला फोटो दिसत आहे, सिंपली त्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे। याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा, थोडं बॅक करून जे आपल्या परत बिटमॉसमध्ये यायचं आहे। आता बिटमॉसमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीला मला एसके क्रिएशनच्या खाली एक गणपती बाप्पा मोरया दिसत आहे, सिंपली त्यावरती क्लिक करायचं, इफेक्ट्समध्ये जायचं आहे। ह्याला हा जो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आणि ह्याच्यामधला ग्लोज आहे तो काढून टाकायचा आहे। परत थोडंसं पुढे यायचं आहे, ग्रुप अँड मास्क जिथून चालू होतं तिथे यायचं आहे मित्रांनो परत, आणि याच्यामध्ये जेवढे काही आपले टेक्स्ट असतील ते सर्व टेक्स्टना हा जो इफेक्ट आहे इथून एक एक करून पेस्ट करून घ्यायचं आहे। आता पेस्ट करत असताना यामध्ये तुम्हाला ग्लो एक दिलेला आहे, बघू शकता। तर जो आपण कलर टेस्टला आहे तो इथं ग्लोला कलर आपण जो आहे त्यातून सिलेक्ट करून घ्यायचं। तर बघू शकता अशा प्रकारे मी ग्लोला कलर सिलेक्ट घेतला, तर इथं गुलाबी आहे, जर ते पेस्ट केला तर ते ग्लोमध्ये परत जायचं आहे। परत ते कलरवरती क्लिक करायचं आहे, ह्याच्यामध्ये गुलाबी सिलेक्ट करायचं आहे, परत ते क्लिक करून डार्क गुलाबी अशा प्रकारे सिलेक्ट जो आहे इथून करून घ्यायचं आहे। तर मी अशा प्रकारे एक जे आहे इथून व्यवस्थित करून घेतो, आणि तुम्ही पण मित्रांनो जे आहे इथून अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्या। ओके, तर बघू शकता मी तर सर्वरित्या जे व्यवस्था सेट करून घेतलेलं आहे। ओके, तिथं सर्व सेट करून घेतल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला परत पूर्ण सुरुवातीला यायचं आहे। तुमचा व्हिडिओ ते एकदा प्ले करून बघा, मी तुमचं सर्व सेट जे काय आहे इथून सेट झालेला आहे काय तुम्हाला समजून जाईल कशा प्रकारे आपला व्हिडिओ जो आहे तो दिसणार आहे। ते वरून खाली येतेला एक आपला व्हिडिओ आहे, तर व्यवस्थित आपलं इथं शक्यतो सर्व सेट झालेलाच आहे, काही अडचणी नाही एडिटिंगसाठी। आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काहीचा एक बदल करायचा, आणि ते मी खाली तुम्हाला सॉंगचे जे आपले आहे
सेग्रेशन दिलं आहे, त्याच्या खाली तुम्हाला एक सॉन्ग बारके दिलेलं आहे बीट. तर त्याला तुम्हाला अजिबात हलवायचं, जरा हललं तर तुमचा व्हिडिओ जो एकदम बेकार दिसणार आहे. त्यानं पूर्ण विसरा दिला याच्या प्लसमध्ये क्लिक करून मीडियामध्ये तुमचा जो काही लोगो असेल ते लोगो ॲड करून घ्यायचं आहे. जर नसेल तर टेक्स्टवरती क्लिक करून तुमचा जो काही नाव असेल तर टाईप करून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे. आणि हा बघू शकता तर माझा लोगो आहे तुम्हाला वरती सेट करून ऑलरेडी दिलेला आहे. जर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा लोगो ॲड केला तर चालेल. तो ओकेवरती क्लिक करून द्यायचं. तर ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जायचं आहे. कॉन्स्ट्रेट जाऊन सॉफ्ट लाईट किंवा हार्ड लाईट किंवा नॉर्मल जर ठेवला तर शक्यतो नॉर्मल ठेवा ह्या व्हिडिओमध्ये, कारण की आपला पुढचा जो व्हिडिओ आहे ब्लॅक स्क्रीनमध्ये आहे, तुमचा लोगो दिसणार नाही उठून. तर अशा वेळेस सर्व सेटिंग घेतल्याच्यानंतर वरती सेटिंग्सला शेअरचा आयकन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो एक्सपोर्टिंग करून घ्यायचा आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.